नमस्कार। आज आपण एक वाटी गव्हाचं पीठ आणि मेथीची खूप हेल्दी रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। यात पाव कप बेसन टाकायचं। त्यानंतर इथे प्लेटमध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, थोडंसं अद्रक आणि थोडा कढीपत्ता घेतला आहे। आता याचा ठेचा बनवून घ्यायचा। तर मी याचा ठेचा बनवून घेतला आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा जाडसर वाटून घेऊ शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि रेसिपीला छान आंबट टेस्ट येण्यासाठी 2 चमचे दही सुद्धा टाकायचं। दही नसेल तर याऐवजी लिंबाचा रस घाला। आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि इथे कपामध्ये मी 1 कप मेथी स्वच्छ धुवून निवडून आणि अगदी बारीक बारीक कट करून घेतली आहे। मेथी पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता यात थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं। तर आधी यात मी 1 कप पाणी घालते, त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर पीठ भिजवण्यासाठी मी 2 कप पाणी वापरलं। हे पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप घट्ट पण नको, अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी। याचे आपण धिरडे बनवणार आहोत। पीठ खूप जास्त पातळ भिजून याचे छान कुरकुरीत डोसे सुद्धा बनवता येतात, पण आज आपण धिरडे बनवणार आहोत। तर इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की मध्यभागी याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि थोडंसं पीठ घेऊन असं गोल पसरवून घ्यायचं। पीठ तव्यावर असं पातळ पसरवून घ्यायचं। धिरडे खूप जाडे बनवायचे नाही। धिरडे जाडे बनवले की मग ते शिजायला सुद्धा वेळ लागतो। आता गॅस कमी करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवर धिरडं भाजून घ्यायचं। धिरडं वरून सुकलं की यावर थोडंसं तेल घालू शकता। आता धिरडं पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं। बघा धिरड्याला रंग छान आला आहे। असं छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत धिरडं भाजून घ्यायचं। धिरडं भाजून झालं आहे। याच प्रकारे सगळे धिरडे बनवून घ्यायचे। तर इथे मी 2 धिरडे भाजून घेतले आहे। हे धिरडे तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत बनवू शकता। रात्रीच्या जेवणासाठी बनवा किंवा सकाळी नाश्त्याला बनवू शकता। मुलांना टिफिनमध्ये बनवून द्या। खूप हेल्दी आहे। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।